मंडळी, आपल्या त्याच रोजच्या रुटीनमधून आणि रोजच्या कामकाजातून एक छोटासा छानसा ब्रेक घेत मी आज या निसर्गरम्य अशा जागेला व्हिजिट केलं आणि ही जागा अक्षरशः आपल्या मनाला भारावून टाकणार आहे। आणि ही जागा आपल्याला फक्त मुंबईपासून 1.5 तासाच्या अंतरावर आहे आणि आपल्या विरारमधून ह्या जागेला यायला फक्त 45 मिनिटे जातात। चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि निसर्गाचा आनंद घ्यायला। तर मंडळी, एवढ्या वेळपासून मी ज्या प्रॉपर्टीबद्दल बोलत होती, ज्या निसर्गरम्य वातावरणाबद्दल बोलत होती, तिथे आपण आता येऊन पोहोचलेलो आहे। छानपैकी खालून त्यांचं एंट्री गेट आहे। आता मी वर आलेली आहे आणि वर आल्यावर तुम्हाला छान ही पार्किंग स्पेस दिसते। मी पण गाडी हंटर आपली तिथे उभी केलेली आहे आणि आता छानपैकी पार्किंग करून आपण जाऊया रिसेप्शनला आपण जाऊन आपल्याला चेक इन करूया पहिल्यांदा। चला या। तर मंडळी, आतमध्ये आल्या तुम्हाला पहिल्यांदा भेटणार आहे रिसेप्शनवर आल्यावर डायरेक्ट आपण पहिले आपले डिटेल्स फिल करायचे पटापट आणि नंतर जायचं आपल्या रूमच्या दिशेने। आता मी पण माझे डिटेल्स इन्फॉर्मेशन जरा फिल करते आणि मग आपण जाऊया आपल्या रूमच्या दिशेने। आता तिथून आपण रिसेप्शनच्या इथून आल्यावर हा रस्ता खाली जातो आणि आपल्या रूमच्या दिशेने जातो। तर या, तुम्हाला दाखवते रूम कशी आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा। बस फक्त पीसफुल जागा आहे। माझा आवाज येतोय आणि ह्या पक्ष्यांचा आवाज येतोय, बाकी कसलाही गडबड गोंधळ अजिबात नाहीये। कसला एक नंबर व्ह्यू आहे। फक्त मी बोलते की बस पाऊस यावा, अजून मजा येईल। या। आणि इकडे एक विशेषता अशी आहे की सगळ्या एक कॉटेजेसला नावं आहेत, जसं की वैभव कॉटेज, निवांत, विश्राम आणि आपल्याला कुठलं भेटलं माहिती आहे का? आपल्याला भेटलं आहे अनंत कॉटेज। म्हणजे ज्यांच्या ज्या रूम्स आहेत त्या रूम्सला छानपैकी नामकरण केलेलं आहे आणि छान नावं ठेवलेली आहेत आणि त्यानुसार ती रूम सुद्धा आहे। छान बघा, रूमच्या बाहेरच हे आंब्याचं झाड आहे, इकडे पण आंब्याचं झाड आहे। आणि चला आता रूम बघूया। या। तर ही आहे आजची आपली छान निसर्गरम्य जागेमध्ये मध्ये वसलेली ही अनंत रूम। बघा, एकच नंबर डेकोर आहे, छान जागा आणि मेन म्हणजे माझा फेवरेट कलर व्हाईट आहे आणि व्हाईट हे शांततेचं प्रतीक असतं। पांढरा रंग, आणि जो पांढरा रंग मारलाय ना त्याच्यामुळे अजून शांतता वाटते, एकदम मस्त। आणि रूम खरंच खूप छान आहे। आणि मंडळी, माझ्यासारखं अजून कोण कोण आहे मला माहिती नाही, पण मी जेव्हा रूम मध्ये एंटर करते तेव्हा मला फर्स्ट 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात। एक म्हणजे मॅट्रेस सोबत वॉशरूम मला व्यवस्थित लागतं आणि त्यानंतर दुसरा म्हणजे रूम मधून मिळणारा व्ह्यू। या तिन्ही गोष्टी या रूम मध्ये आहेत। तुम्हाला दाखवते। या। आरामदायक असा हा मॅट्रेस आहे, खूप छान। आणि तुम्ही बघू शकता हे लाकडी जे असतात ना, आपले लाकडी पलंग बोलतात, लाकडी खाट बोलतात, त्याच्यावर हे मॅट्रेस टाकण्यात आलेलं आहे। म्हणजे खूपच असं ट्रेडिशनल लुक देण्यात आलेला आहे। आणि तुम्हाला इथे बेसिक इम्युनिटीज मिळतात, जसं की हे बिस्लरी वॉटर पाण्याचं, आणि त्यानंतर तुम्हाला चहा कॉफीसाठी आहे, गरम पाण्यासाठी तुम्हाला छान किटली आहे, फ्रीज आहे, ग्लास आहेत, टिश्यू पेपर्स आहेत। या सगळ्या बेसिक इम्युनिटीज मध्ये तुम्हाला मिळतात। आणि या रूम मध्ये ना 3 अडल्ट लोक आरामात राहू शकतात। इकडे 2 आणि त्या साईडला एक अजून एक्स्ट्रा बेड आहे आणि एक्स्ट्रा वॉशरूम सुद्धा आहे। सेम आहे, फक्त एक्स्ट्रा एक तुम्हाला मिळतं। ही आहे गॅलरी, जी आपल्या कॉटेजला लागून आहे आणि कमाल व्ह्यू देणारी आहे। व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा इथून, की कसला कमालीचा व्ह्यू आहे यार। बस इथे बसायचं आणि गरमागरम चहा कॉफीचा आनंद घ्यायचा। तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत जिथे जेवणाची सोय असते, यांची डायनिंग एरिया, तिथे आलेलो आहोत। तर चला या डायनिंग एरिया बघूया आणि जेवण करून घेऊया, कारण मला खूप भूक लागलेली आहे। कारण का सकाळी आम्ही लवकरच निघालो, पण आमची 1-2 रस्त्यात कामं होती म्हणून काय ब्रेकफास्ट करता आला नाही, पण आता डायरेक्ट जेवूया। या। तर चला मंडळी, तुम्हाला इथे व्हेज नॉनव्हेजचा तर ऑप्शन असतो, पण आज आषाढ एकादशी आहे तर आम्ही तर व्हेजच खाणार आहे, त्यामुळे मी इथं व्हेज सांगितलंय। तर बघूया व्हेज मध्ये काय काय आहे। पहिल्यांदा सलाड आहे, सलाड घेऊ। आणि मला अशा प्लेट्स खूप आवडतात पहिल्यापासूनच।
लिंबू आहे आणि लोणचं, आणि इथे आहेत गरमागरम अशा भाकऱ्या. मी 2 भाकऱ्या खाणार आहे कारण का मस्त अशा सॉफ्ट आणि गरमागरम आहे. आणि त्यानंतर आहे आता इथे हा राईस. छान तुम्हाला घरगुती जेवणाचा आस्वाद असतो इथे. त्यानंतर इथे आहे आता डाळ आहे इथे. आणि त्यानंतर आता आज भाजीमध्ये आहे भेंडी, आणि जेवणासोबत सोलकढी सुद्धा आहे. आणि आपल्या टेबलवर बटाट्याची भाजी सुद्धा आहे. तर या, तर छानपैकी जेवण तर वाढून घेतलंय मी. आणि इथे सेल्फ सर्व्हिस असते जेवणासाठी. आणि इथे आहे माझी फेवरेट बटाट्याची भाजी. या, येस, मस्त आज मजाच येणार आहे जेवणाला. खूप सात्विक आणि घरगुती जेवण. चला जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात करूया. छान आज व्हेज जेवण आहे आणि ते पण मस्त असं आपल्या घरच्या पद्धतीने बनवलेलं आहे. चला सुरुवात करते. मंडळी, हे आहेत सिद्धेश दादा. हेच या प्रॉपर्टीची देखरेख करतात. इकडच्या जागेमध्ये ना एक कोकण टाईप मध्ये बसलेलं आहे. आपल्याकडे ना 7-8 आंब्याची झाडं आहेत, 250 चिकूची झाडं आहेत, काही मेडिसिनल प्लांट्स आहेत, 3-4 टाईपचे तुळस आहेत. आपण एक हे फार्म टूर करतोय. काही लोकांना एक झाडांविषयी माहिती दिली जाते. ते आपण ह्या टूरमध्ये माहिती आपण झाडं पाहून घेऊयात. आपल्याकडे एक प्लेस पाहूयात. आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये सुंदर फुलझाडे आणि औषधी वनस्पती पाहायला मिळतात. त्याची सुंदर प्रकारे लागवड केलेली आहे. फर्स्ट मी तुम्हाला दाखवतोय की लवंग तुळस. लवंग तुळस. अच्छा, ही सगळी लवंग तुळस आहे. हा, अगदी स्मेल लवंगासारखा आहे. ही लवंग तुळस आहे. लिटरली ह्याच्यामध्ये ना लवंगच मिळते. ही लवंग नाहीये, लवंग तुळस आहे. ह्याचा आपण चहामध्ये वापर करू शकतो. चहामध्ये? हा, चहात घालू शकतो. आता नेक्स्ट तुम्हाला तुळस दाखवते, लेमन तुळस, लिंबू तुळस. लेमन तुळस ही आहे. लेमन तुळस, ह्याला लिटरली लेमनचा स्मेल येतो. अक्षरशः म्हणजे जी आपण तुळस चहामध्ये घालू शकतो. हो. आणि एक आणखी एक दाखवतो तुम्हाला नेक्स्ट तुळस, बडीशेप तुळस. बडीशेप तुळस. या, ही बडीशेप तुळसी आहे. अच्छा, ही बडीशेप तुळस आहे. आपण जेवल्यानंतर जी बडीशेप खातो ना, त्याप्रमाणे आपण हे सुद्धा प्लांट्स पानं खाऊ शकतो. राहिली आहे की कॅम्फर तुळस, ती आपण पुढे पाहूयात. ओके. हा, ही कुठली आहे प्लांट्स? हे इन्सुलिन प्लांट आहे. ओके. हे प्लांट्स आहे ना, एम्प्टी स्टमक, डोंट स्टॉप मेडिसिन, एम्प्टी स्टमक एक पान खाऊन द्यायचं. हे प्लांट शुगर लेवल मेंटेन करतात. शुगर लेवल. ह्याला इन्सुलिन प्लांट म्हणतात. मधुपर्णी. अच्छा. टेस्ट करू शकतात. आणि याला वाढ भरपूर आहे. हे मोठ्या जागेत लावावं लागतं. हे पसरते, मोठं वाढतंय, खाऊ शकता. ओके. ह्याला डायबिटीज पेशंटसाठी वापर केला जातो ह्या प्लांटचा. अच्छा. हे प्लांट आहे ना, शुगर लेवल मेंटेन करतात. पूर्णपणे तुमची शुगर कंट्रोल मध्ये येईल. तुम्ही एम्प्टी स्टमक खाल्लात तर खूप छान प्लांट आहे.
आणि आता दुसरं काय? पण एक पाहूया आता कॅम्फर तुळशी, कपूर तुळशी. आपण 3 प्रकारचे तुळस पाहिलेच आहेत. लेमन तुळस पाहिली, लवंग तुळस पाहिली, बडीशेप तुळस पाहिली. त्यात आणखीन एक होती कॅम्फर तुळस, कपूर तुळस. हे बघा, क्रश करा आणि त्याचा स्मेल घ्या. ही कॅम्फर तुळस. पण ह्याला भरपूर वाढ आहे. हा, तर ह्याचा वापर काय करायचो, जेव्हा बघा आपण ताप सर्व झाल्यानंतर आपण विक्स गरम पाणी टाकतो, पाणी पितो. सेम कॅम्फर तुळशी 5-6 वेळा गरम पाणी टाकायची, पाणी पिळायचं, तर स्टीम घेतलं जातं आणि पाणी स्टीम घ्यायचं आणि पाणी प्यायला तरी चालतं. ही आयुर्वेदिक तुळस आहे, कॅम्फर तुळस, कपूर तुळस. तर मंडळी आता मी उभी आहे तिथे, हे छान हे जे लॉन दिसतंय ते लॉन नाही, ही कॅम्पिंग जागा आहे. आणि इथे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरला जर तुम्ही आला तर तुम्हाला इथे छान टेंट्स लागलेले असणार. छान इथे कॅम्पिंग होतं, बॉन फायर असतं, परत लाइटिंग पण प्रॉपर असतं, सगळ्या गोष्टी मस्त असतात इथे. पण हे तुम्हाला मिळणार आहे नोव्हेंबर डिसेंबरच्या टायमाला. आता नाही, आता सध्या पाऊस आहे त्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे. आता आपण पाहत, तुम्ही रामफल ऐकलं असेल, सीताफळ ऐकलं असेल, पण कधी लक्ष्मण प्लांट ऐकलंय का? नाही. लक्ष्मण फळ ऐकलंय? नाही. आपल्या निसर्गामध्ये लक्ष्मण फळ सुद्धा आहे. त्याचा ग्रोथ उगमचा जिथे रामायण घडलंय श्रीलंका, त्याच ठिकाणी त्याचा ग्रोथ झालेला आहे. तर लिटरली रामफळाचं दिसतंय, लिटरली आपल्या भावावरती गेलेलं आहे. लांबट आहे आणि लक्ष्मण अँग्री होते रागेश. म्हणजे फळ सुद्धा काटे टाईप मध्ये आहे. टाईप फणस कसा असतो बाहेर, त्याप्रमाणे फळ सुद्धा काटे टाईप सारखं दिसायला दिसतं. आपण आंब्याला फळांचा राजा म्हणतो, लक्ष्मण प्लांटला फळांचा देवता म्हटलं गेलं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या कुठल्या आंब्याच्या झाडाखाली येतात, त्यावेळेला बघा आंब्याच्या झाडाचे तुम्ही आंबे तोडतात, त्यावेळेला तुम्हाला ओनर कोणी असेल तुम्हाला ओरडणार, कुरकुरणार. पण तुम्ही आंब्याच्या झाडाचे पाले तोडले तर तो काहीच बोलणार नाही, तो म्हणजे तुम्हाला हवे तितकी घेऊन जा. पण सेम लक्ष्मण प्लांटचं उलट आहे. तुम्ही लक्ष्मण प्लांट जाऊन घ्या, त्याचं फळ तोडा, टेस्टले खाऊ शकतात, पण त्याचा एकही पाला तोड देत नाही. अच्छा, का बरं? आणि लक्ष्मण फळाचा पाला आहे ना, आपल्याला 1 किलो मागे 1400 या 1500 किलोने सेल्स करत आहे. अच्छा, त्याचा काय आयुर्वेदिक? त्याचा आयुर्वेदिक यूज आहे, यूज फॉर किमोथेरपी कॅन्सर्स. बोथॉक्स कॅन्सरवरती किमोची आवश्यकता नसते. ज्यांना आवश्यकता असेल त्यांच्यावरती ती थेरपी करते. आपल्याकडे मोस्टली इंजेक्शन दिले जातात, पेशंट रिकव्हर होण्याची गॅरंटी नसते. तर श्रीलंकेला ना त्याच्या पानांपासून आहे ना काढा बनवून देते आणि फळ खायला देते. आणि आपल्या इंडियामध्ये त्याच्या पानांपासून पावडर तयार करते, ते पावडर सेल्स करते. तर हे अशा प्रकारे लक्ष्मण प्लांटचं हे प्लांट आहे. आपण त्याचा आयुर्वेदिक यूज करू शकतो कॅन्सर्सवरती. आणि या नर्सरीमध्ये अशाच अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत ज्या की औषधी आहेत आणि त्यांचे गुणधर्म ऐकून मी तर भारावूनच गेले. आणि मंडळी, हा 14 एकर मध्ये हा सुद्धा पाट येतो जो की आहे शेत लावणीचा. आणि इथे पण छानपैकी भात शेती केली जाते. भात शेतीनंतर छानपैकी इकडे भाज्या लावल्या जातात, फळभाज्या असू दे, भाज्या असू दे, त्या लावल्या जातात. त्यानंतर त्याच भाज्या आपल्या किचनमध्ये यूज होतात आणि तेच आपण मस्त डिनरला, लंचला एन्जॉय करतो. आणि छानपैकी हा जो राईस पिकतो ना, तो आपल्या किचनमध्ये सुद्धा जातो आणि तोच आपण छानपैकी एन्जॉय करतो. म्हणजे सगळंच तुम्हाला इथे आल्यावर ऑर्गॅनिक भेटणार आहे. छानपैकी बघा, आता ते चिखल काढलं आणि आता 1-2 दिवसात त्यांची लावणी पण सुरुवात होईल लावायला. आणि ही जी शेती आहे ना, ही नैसर्गिकरित्या पिकवली जाते. तर मंडळी, तुम्ही हे बघू शकताय, हे आहे मुंग्यांचं घर, लाल मुंग्यांचं घर. हे त्यांनी पावसाळ्यापासून सुरक्षेसाठी स्वतःचं घर बनवलं. आणि जर तुम्ही हे फोडलात तर खूप साऱ्या मुंग्या निघतील यातून. तुम्ही बघू शकता बाहेर आतमध्ये फिरतात त्या मुंग्या. आणि हे त्यांनी जे घर बांधलंय हे त्यांनी बांधलेलं आहे या चिकूच्या झाडावर. आणि ह्या झाडाला चिकू कधी धरतात तर जानेवारी-डिसेंबरच्या दरम्यान ह्या चिकू धरतात, उन्हाळ्यात. तर आता हे आहे मचान आणि ह्याच्यावर बसून तुम्ही छान रिलॅक्स करू शकता. कारण का इकडून एक दिनारा जो व्ह्यू आहे ना, तो एकच नंबर आहे. छानपैकी तुम्हाला ओढ्याचं पाणी वाहताना दिसतंय, बाजूला शेती पण केलेली आहे ते सुद्धा दिसतंय. आणि छान आजूबाजूला छान किलबिलाट, छान वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात. तुम्ही इथे बसून ते छान पैकी एन्जॉय करू शकता. मंडळी, हा आपल्या फार्मच्या आतच, म्हणजे आपलं जे काही हॉटेल आहे किंवा कॉटेज आहेत त्या आतमध्येच तुम्हाला हा नॅचरल
ओढा दिसणार आहे आणि खूप छान प्रकारे नॅचरल प्रकारे हा पाणी पुढे आतून येतोय, हा इथून पुढे फ्लो होत जातो आणि खूप मस्त वाटते. हे तर आपण पावसाळ्यात एन्जॉय करण्यासाठी खास जात असतो. तुम्हाला या फार्मच्या आतमध्ये तुम्हाला हे सगळं भेटणार आहे. मंडळी, छानपैकी आपण नर्सरी बघितली, आजूबाजूचा परिसर बघितला, ओढा बघितला आणि आता आपण बघूया इकडचे इतर कॉटेजेस. जसं की हा एक छान कोझीचा कपलसाठी असणारा कॉटेज. मार्बल खलीफा ओके. हे कुठलं सेकंड कॉटेज आहे? एकांत कॉटेज. हा एकांत कॉटेज आहे. खूप मोठा स्पेस आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये 7-8 लोकांसाठी एक फॅमिली असेल ना, त्या फॅमिलीसाठी हा कॉटेज दिला जातो. लिटरली डबलचे 2 बेड आहेत, 2 वॉशरूम आहेत, मोठा स्पेस आहे, सुंदर गॅलरी आहे. गॅलरीतून सुंदर व्ह्यू दिसतोय. पाठच्या बाजून पूर्ण पाळणा पण आहे ना आणि एक झोपाळा सुद्धा आहे ह्या कॉटेज. आणखीन एक कॉटेज आहे वैभव कॉटेज. हा सुद्धा सुंदर आहे. ह्याला गॅलरी नाहीये, पण हा कॉटेजला एक कंपाऊंड आहे. आपण बाहेर सुद्धा बसू शकतो चेअर वगैरे घालून. आणि सुंदर कॉटेज आहे. आणि ह्या कॉटेजमध्ये ना लिटरली वैभव मांगले यायचे, म्हणून एक वैभव मांगले आल्यानंतर आम्ही त्या कॉटेजला त्यांचंच नाव दिलं आहे, वैभव कॉटेज. तर मंडळी, छानपैकी एक प्रॉपर्टीची आम्ही रपेट मारून आलो. छानपैकी एक्सप्लोर केली आपली प्रॉपर्टी. छान नवीन नवीन झाडांची ओळख झाली. मला फार बरं वाटलं त्या निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारून आणि नवीन झाडांची ओळख झाली. तर अजून नॉलेजमध्ये ती इन्क्रीमेंट असते आपली. छान वाटलं. आणि आता संध्याकाळची वेळ झाली. आल्याच्या नंतर आपल्याला छानपैकी असा हा गरमागरम कॉफी आलेली आहे आणि सोबतच नाश्त्याला काय आहे ते बघूया. नाश्त्यासाठी आलेला आहे, इथे आहे ही ग्रीन चटणी. काय बघू ते ग्रीन चटणी सोबत तर आहे वा गरमागरम असे हे बटाट्याचे वडे आहेत, म्हणजे आपले वडे असतात ते आहेत. छान गरमागरम दिलेले आहेत दादाने. चटणी आहे, इथे कॉफी आहे आणि इथे आहे चहा. तर चला आता मी छानपैकी हा इव्हनिंग स्नॅक्स आहे तो सगळा मस्तपैकी असा एन्जॉय करते. जे वाजलेले आहेत 9, 9:15 आणि आता वेळ झालेली आहे जेवणाची आणि आता मी जाते आहे जेवायला. बघूया जेवणामध्ये आता काय काय आहे. व्हेजमध्ये मी तरी व्हेजच सांगितलं माझ्यासाठी आणि बघूया आता जेवणामध्ये काय. आणि तुम्ही रूमचा लुक बघू शकता, केवढा ऑसम आहे. आणि तुम्ही लुक बघू शकता, एकदम क्लास लुक आहे. म्हणजे वाव, रूममधून बाहेर पडायची पण इच्छा होत नाही माहिती आहे, एवढा मस्त वाटतंय रूममध्ये. छानच. तर चला आता जेवायला जाऊ. जेवणामध्ये व्हेज थाली होती, मिक्स भाजी आणि चण्याची भाजी आहे ही. त्यानंतर लोणचं, डाळ, भाकऱ्या होत्या आणि सलाड होतं आणि गोडात मला दिलेलं श्रीखंड आणि त्यानंतर गुलाबजाम सुद्धा आलेले. शुभ सकाळ मंडळी. तर आजची सकाळ झालेली आहे सुंदर अशा व्ह्यूने आणि पावसाने. सकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, काय कमालीचा व्ह्यू आहे. आणि म्हणजे एवढं भारी व्ह्यू मिळतोय ना. सकाळी उठल्या उठल्या छान फ्रेश व्हायचं आणि चहा कॉफी इथे एन्जॉय करायची. आता पाऊस पडतोय म्हणून तर मी काय चहा कॉफी इथे घेतली नाही, पण लुक आहे ना जो निसर्गाचा, खरंच कमाल वाटतोय. म्हणजे फारच अप्रतिम. आणि त्यातून आता हा पडणारा पाऊस काल तर नव्हता पण आज आहे. खरंच खूप बरं वाटतंय, एकदम मस्त. तर मंडळी रेडी वगैरे होऊन मी आता जाते ब्रेकफास्ट करायला, कारण का भूक लागली आहे आणि टाइम पण झाला ब्रेकफास्टचा. तर चला या. तर मंडळी आता ब्रेकफास्टला काय आहे. आज ब्रेकफास्टला आहे छान गरमागरम असे पोहे, मटार घातलेले. वाव,
तर मंडळी तुम्हाला इथे 2 पूल्स मिळतात, स्विमिंग पूल. पण हे स्विमिंग पूल इतर स्विमिंग पूल पेक्षा वेगळे आहेत. कारण का माहितीये का? फर्स्ट ऑफ ऑल तर हे क्लोरीन फ्री असतात आणि हे जे पाणी आता येतंय ना, हे पाणी त्यांच्या साठवणीतलं असतं. म्हणजे मोठी विहीर आहे खाली, त्या विहिरीत पावसाचं पाणी आणि विहिरीचं पाणी हे एकत्रित साठवलं जातं आणि तेच पाणी इथे सोडलं जातं आणि रोज चेंज होतं पाणी. आणि जे आत्ता पाणी आहे ते आता हे झाडांना वापरतात. त्यांच्या पूर्ण नर्सरीला किंवा ही आजूबाजूची झाडं आहेत त्यांना ते पाणी वापरतात, परत दुसरं पाणी भरतात. मंडळी, माझा तर इकडचा अनुभव खूपच विलक्षण होता आणि खूपच आरामदायक आणि पीसफुल असा होता. मला तर पर्सनली ही प्रॉपर्टी खूपच आवडली आणि मी ही प्रॉपर्टी नमस्ते नेटिव्ह यांच्यातर्फे बुक केलेली आणि त्यांच्यामुळेच ही मला खूप छान फॅसिलिटीज मिळाल्या आणि खूप छान सेवा होती. खूप छान असे वेगवेगळे अनुभव घेता आले थँक्स टू नमस्ते नेटिव्ह्ज. मी तर या प्रॉपर्टीमध्ये एक दिवस फुल ऑन एन्जॉय केलं आहे. मला तरी खूप मस्त वाटलं इथे येऊन. तर तुम्हाला पण असंच छान प्लेस व्हिजिट करायचे असेल कधी, इथे दिवसभराचं पण पॅकेज असतं, ओव्हरनाईटचं पण पॅकेज असतं. त्यांचं ॲड्रेस डिटेल्स कॅप्शनमध्ये आहेत, म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर, त्यांची वेबसाईट, कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं आहे. तर तुम्हाला पण कधी असं व्हिजिट करायचं असेल असं छान सुंदर प्रॉपर्टीला, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. खरंच खूप छान आहे आणि ह्यांचं जे खास करून जे पदार्थ असतात, म्हणजे जे आपलं लंच असतो, डिनर असते, ब्रेकफास्ट असते, हाय टी असते, हे सगळं खूप छान घरगुती पद्धतीने बनवलं जातं. इकडचं ॲटमॉस्फिअर आणि ते पक्ष्यांचे आवाज, प्राणी आजूबाजूला असतात, ते खूप सगळंच मस्त. ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूपच छान होता. मला तरी पर्सनली ही जागा खूपच आवडली. तर तुम्ही कधी अशा जागेच्या शोधात असाल तर तुम्ही ह्या जागी येऊ शकता नक्कीच. तर मंडळी, मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर म्हणजे सर्वांना बाय बाय.